गेल्या 2 दिवसांपूर्वीचा वरळीतल्या डोंगमधला जो मेळावा झाला, न भूतो न भविष्यती असा मराठी जनसागर, असा मराठी समाज रस्त्यावर उतरलेला पाहायला गेला आणि अनेकांच्या बुडाखाली असा काही जाळ आणि धूर एकसकट निघाला। त्याचे अनेक पडसाद आम्ही महाराष्ट्रभर पाहिले, प्रत्येकाच्या प्रतिक्रिया पाहतोय। अनेक भारतीय जनता पक्ष असेल, इतर सगळ्यांच्या अनेकांच्या प्रतिक्रिया आम्ही पाहिल्या। पण त्या सगळ्यामध्ये आज विशेषतः ठाण्यामध्ये ज्यावेळेस टेंबी नाक्यावर एक बॅनर लागतो आणि बॅनरचा मजकूर असा असतो की सत्तेसाठी मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या, मुंबई महापौर अशी खुर्ची दाखवली आणि त्याच्यामध्ये तिजोरी दाखवली। मुंबई महानगरपालिकेची तिजोरी दाखवून मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असं एक व्यंगात्मक विडंबनात्मक एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला। माझं सगळ्यात प्रथम ज्यांनी कोणी हा बॅनर लावलाय मी त्या व्यक्तीला आता मोठं करूच इच्छित नाही। पहिली गोष्ट, त्यांनी कधीतरी अभ्यास केलाय का? ज्या मुंबई महानगरपालिकेचं नाव आपण टाकलात, त्या बॅनरवर नाव टाकलात, त्या मुंबई महापालिकेचा कधी बजेटचा तरी अभ्यास केला? आज त्यांना समोर उभं केला आणि मुंबई महापालिकेचं बजेट विचारलं, त्यांना माहित नसेल। मुंबई महापालिकेचं बजेट कुठपासून कुठपर्यंत आणलं, त्याच्या एफडीज कुठपासून खाली आणल्या। मुंबई महापालिकेत झालेले सगळे भ्रष्टाचार, ह्या गेल्या 2 वर्षातले भ्रष्टाचार मी सांगेन, ह्याचे जर आकडे काढले तर ह्यांना याच्यावर बोलता येईल का? बरं, काय विषय होता या सगळ्याच्या पार्श्वभूमीला? कशासाठी हा बॅनर पाहिजे होता? आणि पहिली गोष्ट, हा सगळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो, इथे सेंटिमेंट्स हर्ट होतात। माझं आज बघा, आज आम्ही कायदेशीर पद्धतीने प्रशासनाकडे, कमिशनर ऑफ पोलीस ठाणे आणि ठाणे अंमलदार यांना आम्ही हे आवेदन दिलेले आहेत, हे दिलेलं आहे आम्ही, आणि त्यांना सांगितलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे, याच्यामध्ये यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। नंतर कायदा सुव्यवस्था जर धोक्यात आली तर याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल, कारण ऍक्शन आणि रिॲक्शन या दोन्ही गोष्टी असतात। प्रशासनाने या सगळ्या गोष्टींना वेळीच आवर घालावा। ही असल्या प्रकारची बॅनरबाजी करायची आहे? चला, आपण लोकशाही प्रधान देशात राहतो, आपण प्रश्न विचारा, प्रश्नांनी उत्तर दिली जातील। आपण काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील, तुम्ही पत्रकार परिषद घ्या, पत्रकार परिषद प्रश्न विचारा, त्याची तुम्हाला उत्तर दिली जातील, पत्रकार परिषदेतून उत्तर दिली जातील। ही विडंबनात्मक बॅनरबाजी करून आपण नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न करताय? तुम्ही ज्या बॅनरला लावलात त्या बॅनरचा पहिला अभ्यास करून घ्या, मुंबई महापालिकेच्या तिजोरीचा अभ्यास करून घ्या। आज मुंबई महापालिकेची तिजोरी 91,000, म्हणजे चला आपण तिजोरीवर तर जाऊयाच नको, 91,000 कोटींच्या एफडी ज्या मुंबई महापालिकेच्या होत्या त्या जवळपास 71,000 कोटींवर आलेल्या आहेत। त्याचा लॉकिंग आहे 55,000चा। काही दिवसांनी हा लॉकिंग सुद्धा क्रॉस करतील, लॉकिंगला क्रॉस करू शकत नाही 55,000 कोटींच्या। मग आज तुम्ही मला सांगा, हे 20,000 कोटी गेल्या 2 वर्षात, म्हणजे वर्षाला जर आपण ऍव्हरेज सरासरी पकडली तर 10,000 कोटींनी मुंबई महापालिकेची एफडी उतरते। हा काय आहे? बरं, सगळं सोडा, चला मुंबई महापालिकेवर कुठे जाताय, कुठे सत्ता वगैरे काढताय? मुंबई महापालिकेवर नंतर जा। सगळ्यात प्रथम आपण ठाण्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने काहीच दिवसांपूर्वी एक घोटाळा बाहेर काढला। 3,000 कोटी LNT कंपनी असेल आणि मेगा इंजिनिअरिंग असेल यांच्यातल्या त्या फरकाचा आपण आकडा पाहिला असेल, 3,000 कोटींचा। माननीय सुप्रीम कोर्टाला स्वतःहून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। ही आपल्यासाठी खरं तर शर्मेची बाब आहे। आपण सगळ्यात प्रथम जर याच्यावर आपण कधीतरी एखादा तिकडे उपवनच्या त्या एम्फी थिएटरमध्ये एखादा चर्चासत्र लावा, बसूयात, बोलूयात ना आपण। ही बॅनरबाजी करून काय मिळणार आहे? कशाला एकमेकांच्या सेंटिमेंट्स हर्ट करायच्या तुम्ही? या असल्या बॅनरबाजींना मी इथे स्पष्टपणे ठाण्यातून एक उत्तर देऊ इच्छितो। आज आपण प्रशासनाला आपण हे अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे, प्रशासनाला सांगितलेलं आहे की प्रशासनानं तुम्ही या सगळ्या गोष्टीवर वेळीच कारवाई करा, नाहीतर भविष्यात बॅनरला उत्तर हे बॅनरने असेल। मग त्याच्यामध्ये जशा आमच्या सेंटिमेंट्स हर्ट झाल्या, कदाचित भविष्यात तुमच्याही सेंटिमेंट्स हर्ट होऊ शकतात। मग तेव्हा असं म्हणायचं नाही की हे काय झालं, हे असं कसं लिहिलं, हे असं का केलं गेलं। हे मी आज इथे स्पष्ट पत्रकारांच्या मार्फत इथे सांगू इच्छितो। युत्या आघाड्या काय असायचं ते असेल ते पाहू, पण मराठी माणूस एक झालेला आहे, हे मी इथेच सांगेल। आपल्याला फक्त एवढं सांगू इच्छितो की टेंबी नाक्याला जो प्रकार घडला, हे ठाण्यातला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी समाजकंटकांनी केलेला तो अयशस्वी प्रयोग होता। त्याच्या आधी सुद्धा बॅनर लागलेले होते आणि ज्यांनी सांगितल्याप्रमाणे 5 तारखेला मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मराठी एकजूट याचं दर्शन उभ्या महाराष्ट्राने बघितलं। परप्रांतीयांच्या पायाखालची वाळू सरकली असेल नसेल तर हा बॅनर लावून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, जमीन सरकलेली आहे, हे सिद्ध झालेलं आहे। यांना ठाकरे बंधू एकत्र आले, आता सगळ्यात जास्त त्रास कोणाला झालेला असेल तो तर अशा समाजकंटकांना झालेला आहे। ठाणे नगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। पोलिसांनी सकाळी तात्काळ कारवाई करून तो बॅनर उतरवलेला आहे।
पोलिसांवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे, पण तरी सुद्धा याच्या पुढे तर असा कुठला बॅनर लावला जाईल तर आम्ही सुद्धा वागड्या भरलेल्या नाही. याचं उत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलनी दिलं जाईल. बघितलं आज जो बॅनर लावला गेला, मला तरी वाटतं 5 तारखेला जो मराठीचा विजय झाला, मराठी अस्मितेचा विजय झाला आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेचा विजय झाला. कसं आहे, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि हा बॅनर जो लावलेला आहे, तुम्ही मगाशी जे बोलले की त्याच्यावर 2 फोटो होते, 2 नावं होती, मला तर त्यांनी लावलेला वाटत नाही. कारण की कसं आहे, 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणारा पक्ष म्हणून ज्याची पूर्ण गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्याच्याबद्दल नोंद घेतली जाते, 1.5 कोटी जेव्हा हे सदस्य नोंदणी करतात तर त्यामधून त्यांना स्वतःचे नेते निर्माण करता येत नाही आणि लोकांची पोरं मांडीवर घ्यावी लागतात. आणि ही मांडीवर घेतलेली पोरं असतील 100% आणि त्याच पोरांनी हा बॅनर लावलेला आहे. उगाच कोणाचे तरी फोटो तिथे लावलेले दिसत आहेत. आता एकच सांगतो, इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे उद्धव राजसाहेब ठाकरे यांची जी युती किंवा एकत्र आलेले आहे, हे बघून यांची हातभर नाही ईदभर फाटलेली आहे. तर याच्यामुळे हे पुढे नक्कीच होणार. पण आम्ही इथून त्यांना एक इशारा देऊ इच्छितो की तुम्ही आरे केलं तर आमच्याकडनं कार्य होऊ शकतं, तर जरा सांभाळून राहावं. आम्ही आमच्या मर्यादेत आहोत, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहावं. याच्या पुढे जे काय असेल मग ते समोरासमोर होईल.